मंडळी, मी स्वाती आणि आज आपण बोलणार आहोत एका अशा टॉपिकवर जे खूप जास्त मला गरजेचं वाटलं आणि थंबनेलवरून तर तुम्हाला कळलं असेल की मी कोणत्या टॉपिकवर बोलणार आहे आज तुमच्यासोबत. आणि हा टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही हाऊसवाईफ असताल किंवा वर्किंग वुमन जरी असता या गृहिणी असाल, सगळ्यांसाठी हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. तर मोकळ्या वेळेत आपण कोणत्या 10 गोष्टी करायला पाहिजे. तर तुम्ही बघू शकता ही माझी डायरी आहे. ऑलरेडी मी याच्यावर ते 10 पॉईंट्स नोट डाऊन करून ठेवलेले आहेत. म्हटलं तुम्हाला याच्यासोबत एक पॉईंट असं शेअर करावं. तर चला व्हिडिओ चालू करते मग. तर पहिला जो आहे तो सकाळी लवकर उठणे. आता तुम्ही म्हणताल की सकाळी तर आम्ही लवकरच उठतो, ते आय एग्री. सकाळी लवकर उठण्याचा याचा अर्थ हा नाही की लगेच तुम्ही उठून हे करतात, म्हणजे टिफिन बनवतात, नवऱ्यासाठी लेकरांसाठी टिफिन बनवतात, ते ठीक आहे. पण लवकर उठण्याचा अर्थ असा होतो की जर तुम्ही 5:30ला उठताय तर तुम्ही 5ला उठा आणि 5 ते 5:30च्या मध्ये जो अर्धा तासाचा गॅप असतो, म्हणजे अर्धा 30 मिनिट जे असतात, त्यात तुम्ही काहीतरी गोष्टी करू शकता. त्यामुळे तुमचा दिवस खूप चांगला जातो. जसं की तुम्ही गरम पाणी पिऊ शकता, योगा करू शकता, वॉकिंग करू शकता, काही रीडिंग करू शकता या मेडिटेशन करू शकता. अशा काही गोष्टी करू शकता किंवा एका ठिकाणी शांत बसू शकता. ही पण खूप चांगली गोष्ट आहे. तर हे तुम्ही सकाळी उठल्यावर ह्या गोष्टी करायला पाहिजे. त्यातली एक जरी तुम्ही चालू केली तर तुमच्यात थोडा बदल नक्की दिसणार. तर दुसरा म्हटलं तर काहीतरी नवीन शिका. तर तुम्ही नवीन काही शिकू शकता. तर तुम्हाला जे पण आवडतं त्या गोष्टी शिका. फॉर एक्झाम्पल तुम्ही काही गोष्टी अशा शिका ज्यात तुम्हाला म्हणजे फायनान्शियल पण हेल्प होईल. म्हणजे टेलरिंग काम झालं, देन स्टिचिंग, ब्लाऊज शिवणे, या तुम्ही यूट्यूब चॅनल पण ओपन करू शकता. जे तुम्हाला योग्य वाटेल त्याप्रमाणे तुम्ही पण काहीतरी करायला पाहिजे. असं नाही की रिकामा वेळ असेल तर आपण काही करू असं त्याचा अर्थ होत नाही. काहीतरी इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे, काहीतरी त्यातून प्रोडक्टिव्ह आपल्याला रिझल्ट मिळाला पाहिजे. नंबर 3 आहे स्वतःला सजवणे. याचा अर्थ हा नाही होत की आपण काय करतो, आपण जेव्हा पण रेडी होतो दुसऱ्यांसाठी रेडी होतो, कुठं जायचं असेल तेव्हाच रेडी होतो. तसं नका करू. स्वतःला सजवणे म्हणजे स्वतःला आवडतं ते करणे. म्हणजे जर तुम्हाला कोणता नवीन ड्रेस असेल तुमच्याकडं, खूप दिवसापासून म्हणजे तुम्हाला घालायचं होतं पण तुम्ही घातलाच नाही आणि तसाच ठेवला कबडमध्ये, तर तो घाला, मस्तपैकी त्यावर रेडी व्हा. दुसऱ्यांसाठी नका करा, स्वतःसाठी करा. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी काही करताना मग स्वतःला खूप छान वाटतं. तर त्यामुळं दुसऱ्यांसाठी न करता स्वतःसाठी तुम्ही रेडी व्हा, स्वतःसाठी सजा. आणि जेव्हा तुम्ही आरशात बघताना तुम्ही स्वतः खूप जास्त आवडताल. म्हणजे की रीडिंग चालू करणे, म्हणजे वाचायला सुरुवात करणे. आता तुम्ही म्हणलात सगळ्यांना वाचायचा खूप जास्त कंटाळा येतो, तर तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जी बुक आवडते ती कोणती पण असो, मग ती गोष्टीची असो, हिस्ट्री असो, जे तुम्हाला आवडतं, ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे ती बुक चालू करायला तुम्ही वाचायला चालू करा. त्यातले तुम्ही स्टार्टिंगला पहिल्या दिवशी मी जास्त काही नाही म्हणणार, 2 पेजेस वाचा, नेक्स्ट डेला 3 पेजेस वाचा. एक पेजने ना तुम्ही वाढवत जा, मग तुम्हाला ते इंटरेस्ट येत जाईल. म्हणून म्हणते की तुम्ही स्टार्टिंगला तुम्हाला ज्यात इंटरेस्ट आहे, जो बुक आवडते त्यापासून म्हणजे रीडिंग करायला चालू करा. त्यामुळे तुम्हाला खूप जास्त इंटरेस्ट येईल रीडिंगमध्ये. तुझा छंद जपणे. आता तुमचा जो पण छंद असेल, आता कोणाचा छंद कसं राहतं, सिंगिंग करणे राहतं, कोणाला आवडतं, कोणाला ड्रॉइंग राहतं, देन कोणाला रांगोळी काढायला आवडतं. तुम्हाला जे छंद आवडतं ना त्यावर तुम्ही काम करा. मग तो कोणता पण असो, ज्याने तुम्हाला आनंद मिळतं ना ती गोष्ट करा. आणि छंद जपा आपले, कारण दुसरं कोणी तुमच्यासाठी करणार नाही. तुम्हाला स्वतःला तुमचे छंद जपायचे हे लक्षात राहू. तो आहे सेव्हिंग, बजेट अँड फायनान्स शिकणे. आता बरेच लेडीज राहतात ते सेव्हिंग करतात, इव्हन बजेट पण करतात, पण त्यांना फायनान्सबद्दल काही माहीत नसतं. जर काही तुम्हाला FD करायची, RD करायची असेल, या बँकेत जाऊन काही रक्कम जी पण असेल ती जमा करायची असेल या काढायची असेल, विड्रॉ करायची असेल, ते तुम्हाला माहीत नसतं. तर त्यामुळे ते फायनान्स सगळं तुम्ही शिकून घ्यायला पाहिजे असं मला तरी वाटतं. जो 7th नंबरचा पॉईंट आहे तो नवीन लोकांशी कनेक्ट व्हा. आता तुम्ही म्हणता नवीन लोकांशी कनेक्ट का, तर कारण हे आहे की जेव्हा तुम्ही नवीन लोकांशी कनेक्ट होता ना, तर तुमची जी सोशल ॲक्टिव्हिटी आहे, सोशल कनेक्शन जास्त वाढतात. त्यामुळे तुम्हाला त्यांच्यातून शिकायला नवीन भेटतं की आणि गोष्टी पण कळतात की आता काय चालू आहे, रिसेंटमध्ये काय चालू आहे, जगात काय चालू आहे, बाहेर काय चालू आहे हे पण कळतं. किमान त्यामुळे तुम्ही लोकांशी कनेक्टेड व्हा, बोलायला लागा त्यांच्याशी. त्यामुळे त्याचं तुम्हाला खूप जास्त बेनिफिट होईल. आता जो पुढचा पॉईंट आहे 8 नंबरचा, काहीतरी क्रिएटिव्ह करणे. आता क्रिएटिव्हचा अर्थ असा होतो की
तुम्ही काही ड्रॉइंग शिकू शकता, काही जर तुम्हाला रील्स काढायला आवडते, या व्हिडिओ एडिटिंग, फोटो एडिटिंग, जे पण तुम्हाला जास्त आवडतं ते तुम्ही करा. म्हणजे काहीतरी क्रिएटिव्ह करा ज्याचं तुम्हाला इन फ्युचर बेनिफिट होईल. आता पॉईंट नंबर जो आहे 9th, जो की खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे स्वतःवर प्रेम करणे. आता बरेच जणांना माहीत नसतं स्वतःवर प्रेम करणे म्हणजे काय असतं. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे तुम्हाला जे आवडतं ते करा, तुम्हाला जसं राहायचं तसं राहा, दुसऱ्यांसाठी नका करू, तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःसाठी करा. तुम्हाला जी भाजी आवडते ती स्वतःसाठी बनवून खा, जसं तुम्हाला राहायला आवडतं, जसं मेकअप करायला आवडतं, जसे क्लॉथेस कपडे घालायला आवडतात, ते सगळं स्वतःसाठी करा, दुसऱ्यांसाठी नका. तुम्ही जेव्हा स्वतःसाठी करताना तुम्हाला खूप जास्त आनंद होतो आणि समाधान पण मिळतं. आणि लास्ट माझा 10th नंबरचा पॉईंट हा आहे की मी टाईम. आता मी टाईम म्हटलं तर स्वतःसाठी वेळ काढणं, स्वतःला आवडत्या गोष्टी करणं, स्वतःसाठी तुम्हाला जर कुठं जायचं असेल तर तुम्हाला हेअरस्टाईल करायची असेल तर तुम्ही जाऊन करू शकता, पार्लरमध्ये जायचं असं जा. तुम्हाला जर तुम्हाला आवडतं काही बनवून खायचं असेल तर खा. ज्या गोष्टीने तुम्हाला समाधान मिळतं, ज्याने तुम्हाला आनंद मिळतं, ती गोष्टी म्हणजे मी टाईम. मग तुम्ही 1 कप चहा घेऊन बागेत जाऊन, गार्डनमध्ये जाऊन मस्तपैकी आरामशीर या तुमची गॅलरीमध्ये जाऊन बसू शकता. तो पण मी टाईम असतो, कारण तिथं फक्त तुम्ही राहता आणि आजूबाजूला एकदम शांतता राहते. तर असे होते माझे काही 10 पॉईंट्स जे की ज्या पण गृहिणी या हाऊसवाईफ आहेत त्यांनी रिकाम्या वेळेत करायलाच पाहिजे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा तुम्ही यातली कोणती गोष्ट चालू करणार आहात म्हणून. भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. थँक्यू.